नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, याच्यात काय म्हटलेलं आहे, उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने मार्च वेतन मार्च एप्रिल 2026च्या अनुषंगाने शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे। शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतेनुसार मान्य पदे व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक माध्यमिक शाळेच्या बाबतीत एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी तपासणी करून त्यांच्या लॉग इनमधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करावी। तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या लॉग इनमधून उपरोक्त प्रक्रिया पार पाडावी। मार्च एप्रिल 2026च्या वेतनाकरता शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यापुढे सदर सुविधा देण्यात येणार नाही। ज्या शाळांच्या बाबत एक UDAS क्रमांक 2 शाळांना देण्यात आलेला आहे, अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा DD1 अधीक्षक वेतन पथक त्यांनी DDO2 यांच्या लॉग इनमधून संबंधित UDAS क्रमांकाचे अद्ययावतीकरण करण्यात यावे। तसेच एका UDAS क्रमांकावर 2 शाळांचे DDO कोड तयार झाले असणाऱ्या एक DDO कोड अधीक्षक वेतन पथक यांच्या लॉग इनमधून कार्यान्वित करण्यात यावा। शालार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। उपसंचालक यांनी प्रथम नियुक्ती दिनांक व जन्मदिनांक याबाबतची पडताळणी करून कागदपत्राच्या आधारे प्रथम नियुक्ती दिनांक जन्मदिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करावा। अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करावा, तसेच संबंधित आदेशास कळवावे। तसेच प्रसंगी कारवाई करून मार्च एप्रिल 2026 नियमित वेतन अदा करण्याबाबतची कारवाई आपल्या स्तरावर करण्यात यावी। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।